पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। घाटनांद्रा इथं सर्व धर्मियांच्या उपस्थितीत सद्भावना ईद मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला। ईद उल फित्र निमित्त आयोजित या उपक्रमानं सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला। प्रतिनिधी अमजद कुरेशी। दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता बस स्थानक परिसरात हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक वाजिद अली खान यांनी भूषवले। आपल्या भाषणात त्यांनी सर्व समाज एकाच मातापित्यांची संतती असल्याची भावना व्यक्त करत सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले। या कार्यक्रमाचे आयोजन जमाते इस्लामी हिंद घाटनांद्रा यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमानंतर सर्व धर्मीय नागरिकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत शिरखुर्माचा आस्वाद घेतला। या प्रसंगी पंचायत समिती सदस्य सोफिया इब्राहिम शेख, अशोक गुळवे, लोकमतचे पत्रकार दत्ता जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिक पाटील मोरू, कचरू मोरे, अजित पाटणी, उपसरपंच आकाश गुळवे, माजी पंचायत समिती सदस्य रामचंद्र मोरे यांच्यासह अनेक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाने घाटनांद्रा गावात सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश अधिक दृढ केलाय। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि ग्रामीण भागातील बातम्यांसाठी पाहत रहा सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आर्थिक क्षेत्रामध्ये आणि खोट हरामध्ये खर्च सुद्धा नाही करायचा। अरे दारू प्यायची नाही, साठ्यामध्ये पैसे टाकायचा नाही, जुगारामध्ये पैसे टाक, तर रोज याचा खरा फायदा तुम्हाला मिळणार नाही म्हणजे नाही। ती उपासमार झाली ना, उपासमार 11 तासापासून 19 तास आहे। जर चांगला तुम्ही त्यातून धडा घेतला नसेल आणि जीवनात त्याचं अवतरण केलं नसेल, आचरणात आलं नसेल, तर मुस्लिम बांधवांना सुद्धा ठिकठिकाणी ठणकावून सांगतो। काल मी चंद्रपूरला होतो, परवा पुसत या सांघिक एकोपे, सांघिक विचारसरणी जोपासावी लागेल। मुळात आपल्या भारतामध्ये, भारतवर्षामध्ये हजारो जातीचे, हजारो धर्माचे लोक एकत्र राहतात, गुण्यागोविंदाने राहतात, परंतु त्या किलमिश करण्याचं काही समाजकंटक हमेशा काम करत असतात। इतिहास त्याला श्रीकृष्णाच्या रामाच्या काळाचा जो महिना आहे याविषयी तर आपल्याला आलेले मुख्य वक्ते इथं सांगत आहे, पण याविषयी सांगताना थोडक्यात असं सांगावं वाटतं, रमजान हा सण म्हणजे काय आहे? त्याग, आत्मशुद्धी आणि संयम हे जे 3 गुण आहेत ते प्रत्येकाने जर आपापल्या मनामध्ये आणि अंगीकारले तर कुठल्याच प्रकारचं वाद होणार नाही, कुठल्याच प्रकारची वाईट घटना आपल्यामधून होणार नाही। त्यामुळे रमजानपासून जर काय घ्यायचं ठरवलं तर आपण घ्यायला पाहिजे त्याग, आत्मशुद्धी आणि संयम। 45 विभाग जमाते इस्लामीने बनवलेले आहे की शेतकऱ्यांसाठी काय काम करायचा, मजुरांसाठी काय करायचा, उद्योजकांसाठी काय मार्गदर्शन करायचा। तर असे 45 विभाग आहेत। तर 45 विभागात मार्फत जमाते इस्लामी हिंद तर्फे 146 कोटी बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत त्यांच्या प्रबोधनासाठी, सेवेसाठी काय काय करता येईल ते वर्षभर करीत असतात। बरं, हा जो रमजानाचा पावन पर्व होता, आपल्याला माहित असेल की दरवर्षी रमजान महिना जो अरबी महिना 9वा महिना आहे, 9वा, तर 9व्या महिन्यात फक्त भारतात नव्हे तर पूर्ण जगात 195 देश आहेत। पूर्ण जगात 195 देश आहेत, त्यापैकी मुस्लिम देश 57 आहेत। 195 पैकी मुस्लिम देश 57 आहेत आणि मुस्लिमेतर देश 138 आहेत। तर 138 देशांमध्ये सुद्धा मुस्लिम बऱ्याच संख्येने राहतात। तुम्हाला ती संख्या सांगतो, तुम्ही विकिपीडिया सर्च करा, गुगल सर्च करा। पूर्ण जगात जी लोकसंख्या आहे सध्या ती आहे 823 कोटी। 823 कोटी 195 देशात। आणि मुस्लिम बांधव मग ते 57 राष्ट्रांमधले किंवा 138 मुस्लिमेतर राष्ट्रांमधले, त्यांची संख्या आहे 200 कोटी, म्हणजे 25%। तर पूर्ण जगात मुस्लिम बांधवांची, भगिनींची संख्या 25% आहे। तर या 25%वरती जबाबदारी 75% आहे की ते जे 75% भाऊ आणि बहिणी आहेत तर त्यांच्यापर्यंत तुम्ही आपला हा मार्गदर्शन, आपला म्हणजे ते आपल्या ईश्वराचा, आपल्या भगवानचा, आपल्या गॉडचा
तो सर्वांपर्यंत पोहोचता करायचा. आणि सारे मुसलमान जरी नाही आले, सर्वांनी जबाबदारी जरी नाही घेतली, तर गेल्या 85 वर्षापासून जमाते इस्लामीचे जे सेवक असतात, तर ते सातत्याने मोठमोठ्या शहरात, 25 राज्यात, छोट्या छोट्या ठिकाणी हजारो ईद मिलानाचे कार्यक्रम, हजारो प्रेषित परिचय कार्यक्रम आणि शेकडो मस्जिद परिचय, मदरसा परिचय कार्यक्रम घेतात. बरं, जो हा नमस्कार. सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. पण एक मनापासूनचा प्रश्न आहे. जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो, तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राईब. यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो. जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा विश्वास, आमची ताकद. आम्ही तुमच्यासाठी मराठी चॅनल सुरू केलंय. मराठी भाषेत आवडत नसेल तर कॉमेंट करा. आम्ही तुमच्यासाठी हिंदी भाषेत चॅनल सुरू करू. धन्यवाद. डोंगरगाव परिसरात अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहे. 2 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह